नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अश्विनी साळुंखे तुमचं या यूट्यूब चॅनेलवरती सहर्ष स्वागत करते. आज आपण जो विषय शिकणार आहोत तो म्हणजे संतृप्त व असंतृप्त कार्बनी संयुगे, सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड्स. तर मुलांनो, आपण पुढील चर्चा करण्याआधी आपल्याला हे माहीत असावं की कार्बन आणि हायड्रोजनने बनलेल्या संयुगाला हायड्रोकार्बन असे म्हणतात. या हायड्रोकार्बनचे दोन प्रकार पडतात, संतृप्त हायड्रोकार्बन व असंतृप्त हायड्रोकार्बन. मुलांनो, आपण सर्वात आधी संतृप्त हायड्रोकार्बन म्हणजे काय त्याविषयी चर्चा करूया. त्यांनाच अल्केन असे देखील म्हटले जाते. हायड्रोकार्बन ज्यात कार्बन अणू केवळ एकेरी बंधांनी जोडले जातात त्यांना संतृप्त हायड्रोकार्बन म्हणतात. अशा प्रकारे हायड्रोकार्बन जसे इथेन, मिथेन, प्रोपेन व ब्युटेनला अल्केन म्हणतात. या सर्व संतृप्त हायड्रोकार्बनची नाव एन ने समाप्त होते. संतृप्त हायड्रोकार्बन किंवा अल्केनचे सामान्य सूत्र अशा प्रकारे लिहिले जाते: CnH2n+2. जिथे n कार्बन अणूंची संख्या आहे, उदाहरणार्थ एका अल्केनच्या रेणूमध्ये एक कार्बन अणू असेल तेव्हा n 1 असतो. सामान्य रेणूसूत्रानुसार याचे रेणूसूत्र CH4 होते, ज्याला आपण मिथेन म्हणतो. अशा प्रकारे जर n2 असे घेतले तर आपल्याला इथेन मिळते, जसे की CnH2n+2 म्हणजेच इथेन हे आपल्याला मिळणार आहे. हे संतृप्त हायड्रोकार्बन रासायनिक रूपात जास्त अभिक्रियाशील नसतात, म्हणजेच हे खूप कमी अभिक्रियाशील असतात. एक हायड्रोकार्बन ज्यात दोन कार्बन अणू दुहेरी किंवा तिहेरी बंधांनी जोडलेले असतात त्याला एक संतृप्त हायड्रोकार्बन म्हणतात. इथेन व इथाइन दोन महत्त्वपूर्ण हायड्रोकार्बन आहेत, कारण इथेनमध्ये दुहेरी बंध असतो व इथाइनमध्ये एक तिहेरी बंध असतो. दोन कार्बन अणूंमध्ये दोन जोड्या इलेक्ट्रॉनचे संधान करून एक दुहेरी बंध बनवतात आणि दोन कार्बन अणूंमध्ये तीन जोड्या इलेक्ट्रॉनच्या संधानाने एक तिहेरी बंध बनतो. असंतृप्त हायड्रोकार्बनचे दोन प्रकार असतात. एक दुहेरी बंध हायड्रोकार्बनला अल्कीन देखील म्हणतात. दोन तिहेरी बंध हायड्रोकार्बनला अल्काइन असे देखील म्हटले जाते. अशा प्रकारे आज आपण संतृप्त व असंतृप्त हायड्रोकार्बन्सची माहिती थोडक्यात घेतली आहे. त्याचप्रमाणे दोन कार्बन असलेल्या अल्केनला इथेन म्हणतात, दोन कार्बन असलेल्या अल्कीनला इथीन म्हणतात आणि दोन कार्बन